नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। सध्याच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। खरीप पीक विमा 2025 बाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात कधी येणार हा प्रश्न आहे। मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मदत जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मात्र नेमकी ही रक्कम खात्यात कधी जमा होणार यावर एक मोठी अपडेट समोर आली आहे। पाहूया माझा हा सविस्तर रिपोर्ट। शेतकऱ्यांनो, खरीप 2025 मध्ये अतिशय मोठे नुकसान झाले आहे। राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये तर पैसेवारी 35 पैशांपर्यंत खाली आली आहे। या पार्श्वभूमीवर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना निश्चितपणे विमा मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईसाठी हेक्टरी 17,000 रुपये पॅकेज जाहीर केले आहे। यामुळे विमा भरपाईची रक्कम 17,000 रुपयांपेक्षा कमी नसणार, उलट अधिक नुकसान झालेल्या भागात जास्तही मिळू शकते। विमा खात्यात जमा होण्याची नेमकी प्रक्रिया आणि वेळ। पीक विमा योजना ही एका निर्धारित GR शासन निर्णय आणि कॅलेंडरनुसार चालते। विमा कंपनीला पिकाच्या उत्पादनांची आकडेवारी सादर करण्याची अंतिम मुदत महत्त्वाची आहे। या आकडेवारीनुसार तुमच्या खात्यात विमा जमा होण्याची संभाव्य वेळ खालीलप्रमाणे असेल। मूग आणि उडीद पिकांच्या उत्पादनांची आकडेवारी विमा कंपनीला 15 नोव्हेंबरपर्यंत सादर केली जात असल्याने त्यांचा विमा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर सोयाबीन, मका व इतर खरीप पिकांसाठी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत असल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, कापूस पिकासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत असल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यात आणि तूर व कांदा पिकांसाठी 31 मार्चपर्यंत असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात विमा जमा होण्याचा अंदाज आहे। पीक विमा कंपनीचा नियम काय सांगतो? सरासरी उत्पादनाची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर 3 आठवड्यांमध्ये म्हणजे 21 दिवसात विमा कंपनीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे। मात्र या प्रक्रियेत राज्याकडून मिळणारे अनुदान किंवा इतर बाबींमुळे विलंब होण्याची शक्यता असते। त्यामुळे अनेक पिकांचा पीक विमा खात्यात जमा होण्यास फेब्रुवारी नंतरचा कालावधी लागू शकतो। म्हणजेच मूग आणि उडदासाठी डिसेंबरमध्ये पैसे मिळण्याची शक्यता असली तरी सोयाबीन, कापूस आणि तुरीसाठी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर न सोडता या तारखांकडे लक्ष ठेवावे। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व शासकीय योजना आणि अपडेट्स वेळेवर मिळतील। धन्यवाद।